पीछे आ रही ट्रक ने ली बुजुर्ग महिला की जान। दरअसल आज शनिवार 27 अप्रैल 2024 की शाम सोलापुर हैदराबाद नेशनल हाईवे के चंदनकाटे के पास जुनाबिड़ी गरकुल की रहने वाली 60 साला यादम्मा नामी महिला मेडिकल से दवा लेकर अपने घर आ रही थी कि MP 22 ZB 4786 नंबर की ट्रक वाला ट्रक का वजन करने के लिए चंदनकाटे पर आ रहा था। तभी ट्रक पीछे लेते समय अचानक महिला के ऊपर ही ट्रक चढ़ा दी, जिस कारण उस महिला की मौके पर ही मौत हो गई। दुर्घटना की जानकारी MIDC पुलिस को मिलते ही मौके पर पहुंच लाश का पंचनामा कर पोस्टमार्टम के लिए सरकारी अस्पताल भेज अगली कार्रवाई में जुट गई है। चाला म्हणते त्याला म्हणते हळूहळू चौकात चाला तुम्ही म्हणते मी त्यांच्या मागात होता हळूहळू चाला म्हणे त्याने आम्हाला हात दिली ते एकदम गाडी आला एकदम चिरकाचा आवाज आला की ते बघितलं काय गाडीच्या खाली आहे तेवढंच बघितलं आम्ही। गाडी कुठे जात होती? इकडे येत होती, इथं चंदन काटापाशी येत होती, वजनच्या काटापाशी। चंदन काटा चंदन काट्यामुळे समजा झालं चंदन काटा आहे हे दुसऱ्यांदा आहे। सध्या त्यांचा पैसे इकडे हो त्यांचा बघा त्यांच्या मुलग्याला विचारा काय ते बोला। चंदन काटा इकडे रोडवर चालले होते ते गाडीवाला बघून मी तसंच फास्ट आला समोर आणि कशामुळे झालं ते सांगा। चंदन काटा वजन काटामध्ये झालेलं आहे ते समोर धडक मारलं मी तेच चंदन काटाच्या मुळे झालेलं आहे। मी बघितलं चंदन काटामध्ये आम्ही तिथून आलो, आम्ही आवाज आला आम्हाला चिरकाट मांडायला आवाज आला, आम्ही थोडा लांब चिरकाचा आवाज आला ते चंदन काटापाशी ते आलं होतं तिथं आलं होतं ते असं जोडून घेऊन आला त्या बाईला सगळं पुढे आला तो धडक आवाज आला आम्ही मारत होता पुणे गल्लीवाल्याचे समजा गल्लीवाल्याचे पाठिंबा इथं मग तिनं बोलल्यावर तेच काम होणार सकाळी तर बसवा पडतं चंदन काठीला यायला बघा पहिला बंद ते बाई आम्हाला आवाज दिली, आम्ही तिथून आवाज आला आवाज द्यायला ते कधी आला की तो शिरकाला मारली आवाज हो थांबा। आज या ठिकाणी एक निष्पाप महिलेचा चंदन काट्यामुळे बली गेलेला आहे। याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी या चंदन काट्यामुळे अनेक छोटे मोठे ऍक्सिडेंट झालेले आहेत। झाल्यानंतर मी स्वतः त्या मालकाला भेटून तुम्ही रहदारीचा हे एरिया झालेला आहे, खूप रहदारी वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, तुमची चंदनकाटा सिटीच्या बाहेर न्या, सिटीच्या तुमच्या चंदनकाटा नको, नाहीतर निष्पाप कोणाचे तर बळी जाईल असं मी त्यांना वारंवार सांगत आलेलो आहे। त्यानंतर सुद्धा मी महापालिकेला पत्र देऊन या ठिकाणी बॅरिगेड सुद्धा घालण्यात आलेला होता 2दा आणि त्या रोडला एकदा घातलेला होता। यांनी बेकायदेशीर ते बॅरिगेड सुद्धा काढून दादागिरी करून या ठिकाणी त्यांची चंदनकाटा चालवलेला आहे। आज त्यामुळे एक निष्पाप महिलेचा बली गेल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो। कारण बेकायदेशीरपणे त्यांनी या ठिकाणी बॅरिगेड काढलेलं असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदला गेलाच पाहिजे। उद्या सकाळी 9 वाजता या भागातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी यावं। मी स्वतः येतो, या चंदन काटाच्या जवळ आंदोलन करून ही काटा बंद पाडल्याशिवाय आपण गप बसायचं नाही, नाहीतर पुढील काळात अनेक असे निष्पाप लोकांचे बळी पडेल अशी मी आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो। आणि याच्यावर मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावाच लागतो, करावाच पाहिजे।